नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं। आजच्या भारत-पाक सामन्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। सिंदूरच्या पुड्या घेऊन ठाकरेंचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी बॅट तोडली तर कांदिवलीत टीव्ही फोडत निषेध नोंदवण्यात आला। आशिया चषकात होत असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक झाली। ठाकरेंच्या सेनेनं राज्यभर आंदोलन करत माझं कुंकू माझा देश अभियान राबवले। कांदिवलीत टीव्ही फोडत भारत-पाकिस्तान सामन्याचा निषेध नोंदवण्यात आला। शिवसेना भवनासमोर स्टंपला चप्पल लावत संताप व्यक्त करण्यात आला। शिवसेना भवनासमोर मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कांदिवलीत रस्त्यावर क्रिकेट खेळत भारत-पाकिस्तान सामन्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। करी रोडमध्ये पंतप्रधान मोदींना सिंदूरच्या पुड्या पाठवत आंदोलन करण्यात आलं। कांजूरमार्गमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर आले। पुण्यातही ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला। यांचे पप्पा देशाला राष्ट्रभक्ती शिकवणार, आम्हाला सगळ्यांना हिंदुत्व शिकवणार, बाळासाहेब ठाकरेंचे आम्हाला दाखले देणार, अमित शहा आम्हाला शिकवणार। बरं का, बाळासाहेब ठाकरेंनी असा व्यापार नाही केला। अमित शहाना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही, नरेंद्र मोदींना अधिकार नाही, एकनाथ शिंदेला अधिकार नाही आहे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा, त्यांचा फोटो लावण्याचा। अरे अमित भाई शहा बाळासाहेब ठाकरे होते तो आज दुबई का क्रिकेट मैच भी नहीं होता। संजय राऊतांच्या टीकेला देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जनतेचा काहीही आता त्याच्यात रस नाही। संजय राऊतांच्या बोलण्याला कोणी सिरियस घेत नाही। मी पहिलंच म्हटलेलं आहे की भारतीय महाराष्ट्राच्या राजकारणातला विदूषक काय बोलतो याच्या प्रत्येक वाक्याला उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही। खेळाकडं खेळाच्या नजरेतनं बघावं का न बघावं हे प्रत्येकाचा अधिकार आहे, तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे। सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काही ना काही भूमिका घेण्याचं निमित्त हे विरोधक पाहत असतात। फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये असं माझं आव्हान आहे, अशी माझी विनंती आहे। मूर्ख राजकारणी आहे तो। आपण ही सामना पाहणार हा असं ते म्हणाले। हो, तो पाकिस्तानीच आहे, अर्धा पाकड्याच आहे तो। अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे। ते 26 लोक मेले, त्या तुमच्या घरातला कोणी असताना तुम्ही बोलला नसता। संजय राऊत हे बिडडोक राजकारणी आहे। संजय राऊतांकडनं माननीय अजितदादा पवार साहेबांना देशप्रेमाची देशभक्तीच्या सर्टिफिकेटची कुठलीही गरज नाही। MCA मध्ये अपेक्स काउन्सिल मधले असलेले शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा त्यांनी पहिला घेतला पाहिजे। अरे यही आदित्य ठाकरे छुप के भारत पाकिस्तान का मैच देखेगा बुरखा पहन के, और उसका फायदा ऐसा है आवाज भी हेल्प कर देगा उसको। मैं औरत हूँ, हो गया ना खत्म। हे आम्हाला सांगतात राष्ट्रभक्ती। जाऊ द्या कसलं जा नेपाळला जा। ठाकरे बुरखा घालून मॅच पाहतील
वेडे लोक आहेत हे. काय तुम्ही यांच्यावरती विचारताय? देशात काय चाललं आहे? देशाच्या भावना काय आहेत? हां, यांची डोके ठिकाणावर आहेत का? मला असं वाटतं ह्या ज्या मॅच खेळल्या जात आहेत हे पंतप्रधान मोदींना अंधारात ठेवून हा निर्णय झालेला आहे. काल प्रेस कॉन्फरन्स घेताना उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे एपेक्स बॉडीचे मेंबर, त्यांचं या भारत पाकिस्तानच्या सामन्याबद्दलचं मत काय आहे हे उद्धव ठाकरे साहेबांनी विचारलंय का त्यांना? पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबानंही भारत पाकिस्तान सामन्याला विरोध केलाय. ज्या देशामुळे सिंदूर पुसलं गेलं त्या देशासोबत सामना कशासाठी खेळायचा असा सवाल संतोष जगदाळे यांच्या पत्नीनं केलाय. जेव्हा आपल्या सरकारने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं तर ते नाव का दिलं होतं? तर त्या लोकांनी आमचं सिंदूर पुसलं, त्या टेररिस्टनी. ते पाकिस्तानमधूनच आलेले होते. मग ज्या आपल्या आया बहिणींचं सिंदूर पुसतात त्याच देशातल्या लोकांबरोबर आपण खेळणं कितपत योग्य आहे? ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव हे आपल्या भावनांशी रिलेटेड होतं. तर आत्ता जे काय घडतंय ते आपल्या भावनांसोबत खेळतायत ते लोक. बीसीसीआयच्या टीमला किंवा क्रिकेटर्सला आणि जे लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, जे चिअर करणार आहेत, जे मॅच बघणार आहेत, मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा की तुमच्यात खरंच माणुसकी उरली नाहीये का? एक महत्त्वाची घडामोड, पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात मतचोरी संदर्भात प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. शरद पवारांसमोरच मतचोरीच्या विविध प्रकारांचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. आज इलेक्शन संपलं म्हणजे हे 4 वोट पडले, इलेक्शन संपलं. आता आपण 3 दिवसानंतर निकाल काढू आणि निकाल इकडे शो रिझल्ट्स मध्ये आपल्याला दिसतंय का ज्याला एक पण मत नाही दिलं असं सफरचंद इलेक्शन जिंकलं आहे. 2 मत त्याला आलेत आणि एक आपल्याला इकडे जर बघितलं तर एक केड्याला पडलंय आणि एक कलिंगला पडलंय असा निकाल बाहेर आलाय. तर आता कोणी म्हणणार का बाबा आम्ही पावती बघितली आहे आणि पावती बघून आम्ही कन्फर्म करणार, तर आपण पावती उघडून इकडे बघणार आहे. आता हे यक्षितजी आपल्याला पावती काढून दाखवतील. यक्षितजी पावती दाखवा आणि कॅमेरामॅनना मी रिक्वेस्ट करतो का बा जसे इलेक्ट्रॉनिक वोट होते तशीची तशीच पावती निघाली आहे. 2 सफरचंद, एक आपल्या समोर कलिंगड आहे आणि एक केळा आहे. म्हणजे स्पष्ट झालं का इलेक्ट्रॉनिक वोटच्या सोबत कागदाच्या वोटांची पण चोरी होऊ शकते. जर चोरीचा प्रोग्राम इलेक्शन कमिशनच्या मशीन मध्ये टाकला गेला आहे तर अशी चोरी तिकडे पण होत आहे. बातमी बीडमधून आहे. ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या भावनेतून आत्महत्या करण्यात आल्याचा दावा नातेवाईकांनी केलाय. बीडच्या पिंपळनेरमधील गोरक्ष देवडकर यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं. गोरक्ष देवडकर यांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या नैराश्यातून देवडकर यांनी आत्महत्या केल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे. जेव्हापासून मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण भेटले तेव्हापासून माझे पप्पा त्याच टेन्शन मध्ये होते सतत. कारण त्यांना असं वाटायचं की मी नोकरीला लागावं, त्यासाठी ते मजुरी करून मला पैसा पुरवायचे. जेव्हापासून त्यांना हे कळलं तेव्हापासून ते सारखं टेन्शन मध्ये असायचे. आणि 8 दिवसापूर्वी त्यांना बोलून पण दाखवलं होतं की आता तुझ्या नोकरीचं कसं होईल. आधीच ओबीसी मध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, आता मराठा समाज पण त्यात आल्याच्या नंतर तुझं नोकरीला लागणं हे शक्यच नाही. मला वाटतं या टेन्शनमुळे त्यांनी लोकांचं पाऊल उचललं. लातूरच्या निलंगामधील दादगी गावात तरुणानं आत्महत्या केली आहे. महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानंच या तरुणानं आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केलाय. शिवाजी मेळले असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. मुलांच्या शिक्षणासाठी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. जावायनं केलेले लेकरं कशानं सांभाळू, शिक्षण कशानं करू म्हणून असं आत्महत्या करून घेतल्याचा आहे. तुम्ही सांभाळावं लागत. कोळी समाजासाठी प्रमाणपत्र का मिळावं म्हणून केले त्यांनी, पण मिळाली. लेकराचं शिक्षण हे कसं करावं सांगा तुम्ही. एवढं महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानं तरुणानं आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला. याआधी भरत कराड यांनी ओबीसी आरक्षण संपल्याच्या नैराश्यातून
आत्महत्या केलेली होती। धाराशिवमध्ये बंजारा समाजातील तरुणांनीही गळफास घेत आत्महत्या केली। दुसरीकडे महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानं लातूरमध्ये एका तरुणानं आत्महत्या केली आहे। तर जात प्रमाणपत्राचा मुद्दा असेल आरक्षण संपल्याचं नैराश्य, यातून 3 तरुणांनी जीवन संपवलंय। लक्ष्मण हाके आपल्या विधानावर ठाम आहेत। माझं वक्तव्य जातीयवादाविरोधातच होतं, काही चुकीचं बोललो नाही असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। तर आंतरजातीय विवाहाच्या योजनेवरूनच मी भाष्य केलं होतं। आमच्या 11 पोरांसोबत मराठ्यांच्या पोरींशी लग्नाचा प्रस्ताव जाहीर करा असं वक्तव्य हाके यांनी केलं होतं। राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या कालावधीमध्ये एक योजना राबवलेली होती। जाती अंताची लढाई शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेबांना लढायची होती आणि त्यांनी जी योजना जाहीर केलेली होती की 100 आंतरजातीय विवाहांची, तीच गोष्ट मी काल बोललोय ना। मी माझं पदरचं काहीच बोललो नाही, मी अजिबात चुकीचं बोललो नाही। मी जाती अंताच्या लढाईमधल्या राजर्षी शाहू राजाच्या एका योजनेचं फक्त सुतोवाच केलं। महाराष्ट्र शासन ज्या योजनेला 50,000 रुपयाचा सानुग्रह अनुदान देतं ती योजना सांगितल्या। मी तर महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा अँबॅसेडर आहे।